नमस्कार. MPSC ग्रुप सीची जाहिरात आलेली आहे. पदे कोणती आहेत, जागा किती आहेत, पात्रता काय असणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. पूर्वपरीक्षा ही होणार आहे रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी. या ठिकाणी पहिलं पद आहे उद्योग निरीक्षक. याच्यासाठी एकूण जागा आहेत 9. नंतर 2 नंबरचं पद आहे तांत्रिक सहाय्यक, जागा आहेत 4. नंतर आहे कर सहाय्यक, याच्यासाठी जागा आहेत 73. आणि पुढं आहे लिपिक टंकलेखक, याच्यासाठी एकूण जागा आहेत 852. अशा एकूण 938 जागांसाठी ही जाहिरात आली आहे. पुढे आहे वेळापत्रक. अर्ज भरण्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्म सुरू झालेत 7 ऑक्टोबरपासून आणि फॉर्म भरायचा अंतिम दिनांक आहे 27 ऑक्टोबर 2025पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. नंतर जर तुम्ही चलनाद्वारे परीक्षा शुल्क जर भरणार असाल तर चलनाची प्रत काढण्याचा दिनांक आहे 29 ऑक्टोबर 2025पर्यंत तुम्ही चलनची प्रिंट ही काढू शकता. आणि पुढं आहे चलनाद्वारे बँकेमध्ये शुल्क भरण्याचा दिनांक आहे, अंतिम दिनांक हा 30 ऑक्टोबर 2025 आहे. पुढे आहे वेतन श्रेणी. पहिला आहे उद्योग निरीक्षक S13 35,400 ते 1,12,400 प्लस महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे जे काही भत्ते आहेत हे सर्व पदांना लागू राहणार आहेत. नंतर आहे तांत्रिक सहाय्यक S10 29,200 ते 92,300. कर सहाय्यक S8 25,500 ते 81,100. पुढे आहे लिपिक टंकलेखक S6 19,900 ते 63,200. नंतर आहे किमान वयोमर्यादा. उद्योग निरीक्षकसाठी आहे 19 वर्ष, तांत्रिक सहाय्यकसाठी आहे 19 वर्ष, कर सहाय्यकसाठी 18 वर्ष आणि लिपिक टंकलेखकसाठी आहे 19 वर्ष. नंतर आहे कमाल वयोमर्यादा. ओपनसाठी या ठिकाणी पहिला आहे ओपनसाठी कमाल वयोमर्यादा सर्व पदांसाठी आहे 38 वर्ष. नंतर आहे मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे सर्व पदांसाठी ती 43 वर्ष. बाकीच्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी दिलेलं आहे कमाल वयोमर्यादा किती असणार आहे हे या टेबलमध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढे आहे शैक्षणिक अर्हता. उद्योग निरीक्षक हे जर पद सोडलं तर बाकीची जी पदं आहेत तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी या ठिकाणी चालणार आहे किंवा पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता या ठिकाणी चालू शकते. पुढे आहे उद्योग निरीक्षकसाठी शैक्षणिक अर्हता इथे खाली दिलेली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असायला हवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा असायला हवा किंवा विज्ञान शाखेतील पदवी या ठिकाणी तुमच्याकडे असायला हवी. जर तुमच्याकडे विज्ञान शाखेची पदवी जर असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. पुढे आहे टंकलेखन अर्हता. कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक यांच्यासाठी आपल्याला टायपिंग लागणार आहे. तर कर सहाय्यकसाठी या ठिकाणी दिलेलं आहे मराठी 30 आणि इंग्रजी 40 ही प्रमाणपत्र आपल्याकडं असायला पाहिजे टायपिंगची. पुढं आहे लिपिक टंकलेखकसाठी मराठी 30चं सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे किंवा नसेल तर तुमच्याकडं इंग्रजी तरी 40चं सर्टिफिकेट हे असायला पाहिजे. पुढे आहे संयुक्त परीक्षेचे मार्क्स या ठिकाणी आहेत. 100 मार्कांची परीक्षा आहे
आणि मुख्य परीक्षेसाठी मार्क्स असणार आहेत या ठिकाणी 400. नंतर आहे परीक्षा शुल्क. पूर्व परीक्षेसाठी या ठिकाणी ओपनसाठी ऑनलाईन पेमेंट असणार आहे 394 रुपयाचं. नंतर मागासवर्गीयांसाठी पेमेंट असणार आहे 294 रुपयाचं. आणि माजी सैनिकांसाठी फक्त गट क संवर्गासाठी या ठिकाणी पेमेंट आहे त्यांच्यासाठी 44 रुपयाचं. पुढे आहे मुख्य परीक्षा. ओपनसाठी आहे 544चं पेमेंट आणि मागासवर्गीयांसाठी 344 आणि माजी सैनिकांसाठी फक्त गट क संवर्गातील या ठिकाणी 44. पुढे आहे या ठिकाणी कास्ट वाईज वॅकन्सीज या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. प्रत्येक पदानुसार कुठल्या कास्टला किती जागा आहेत हे या टेबलमध्ये मेन्शन केलेलं आहे. PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती जाऊन चेक करून घ्या आणि नंतरच फॉर्म हा भरायला घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.